शेतकरी मित्रांनो नमस्कार. टेक्नो फार्मिंग या यूट्यूब चॅनलवर तुमचे सगळ्यांचे स्वागत. आज आपण बायर या कंपनीच्या एलियट या बुरशीनाशकाविषयी माहिती घेणार आहोत. माहिती घेत असताना त्यातील घटक असेल, तसेच ते काय काम करते व कोणकोणत्या बुरशीजन्य रोगांना नियंत्रित करते व त्याचे प्रमाण व त्याची रेनफास्टनेस अशा विविध माहितीवरती आज आपण चर्चा करणार आहोत. शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जे शेतकरी बांधवांनी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. सोबतच तुम्ही जर का व्हिडिओ पाहत असाल तर लाईकसुद्धा करा. शेतकरी मित्रांनो, एलियट या बायर कंपनीच्या बुरशीनाशकात आपल्याला फोसेटिल AL 80% WP म्हणजेच वेटेबल पावडर या फॉर्म्युलेशनमध्ये आपल्याला पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे एक सिस्टेमिक बुरशीनाशक आहे जे मायसेट बुरशींच्या नियंत्रणासाठी प्रभावी असे बुरशीनाशक आहे. हे सिस्टेमिक बुरशीनाशक असल्याने ते पिकांच्या पानांद्वारे व मुळांद्वारे पटकन शोषले जाते. तसेच ते झाडाच्या वरच्या दिशेने व खालच्या दिशेने, तसेच ज्या भागांची वाढ ही झपाट्याने होत असते तिथे लवकर हे स्थलांतरित होते. म्हणजे याच्यामध्ये आपल्याला झायलेम आणि फोलेम ॲक्शन ही पाहावयास मिळते. शेतकरी मित्रांनो, हे मुख्यतः फायटोप्थोरा, पिथियम, ब्रेमिया या गटातील ज्या काही बुरश्या आहेत त्यांच्यावरती आपल्याला प्रभावीपणे नियंत्रण हे देत असते. शेतकरी मित्रांनो, रोग येण्याआधी जर का आपण याची फवारणी केली तर आपल्याला रिझल्ट हे चांगले मिळत असतात. हे आपण प्रिव्हेंटिव्ह व क्युरेटिव्ह अशा दोन्ही अवस्थेत याचा वापर आपण करू शकतो. द्राक्ष पिकात आपण जर का छाटणीनंतर 3 ते 5 पाने अवस्थेत याची फवारणी केली तर आपल्याला डावणी रोगाच्या नियंत्रणासाठी आपल्याला चांगले रिझल्ट हे त्या ठिकाणी मिळत असतात. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण ड्रेंचिंग केली तर ड्रेंचिंगने सुद्धा आपल्याला मुळींवरील ज्या काही बुरश्या आहेत त्याच्यावरती आपल्याला चांगले नियंत्रण हे मिळवताना दिसून येत असते. शेतकरी मित्रांनो, आता हे आपल्याला कोणकोणत्या रोगांना नियंत्रित करण्यासाठी आपण याचा वापर करू शकतो तर डावणी सर्व पिकात म्हणजे जे काही डावणी येत असतो तर त्या डावणीच्या नियंत्रणासाठी आपण याचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने जी काही मुळकूज होत असते पिकांमध्ये तर त्या मुळकूजवरती आपण जर का एलियट वापरलं तर आपल्याला हे चांगले नियंत्रण त्या ठिकाणी देत असते. त्याच पद्धतीने विविध पिकातील जी काही फळकूज होत असते तर त्या फळकूजवरती चांगल्या पद्धतीने आपल्याला एलियट हे नियंत्रण देत असते. त्याच पद्धतीने लवकर येणारा जो काही करपा येत असतो पिकांमध्ये तर त्या लवकर येणाऱ्या करप्यावरती आपल्याला चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळत असतो. कांदा पिकात जो की जांभळा करपा व तपकिरी करपा येत असतो तर या दोघं करपांच्या नियंत्रणासाठी आपण जर का एलियटचा वापर केला तर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण हे चांगले मिळत असते. शेतकरी मित्रांनो, आपण आता हे कोणकोणत्या पिकात वापरू शकतो तर कारली, काकडी, दोडका, द्राक्ष, डाळिंब, टोमॅटो अशा विविध पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. म्हणजे जर का आपल्याकडे फळवर्गीय पिकं असतील, भाजीपालावर्गीय पिकं असतील तर अशा पिकांमध्ये आपण याचा वापर करू शकतो. शेतकरी मित्रांनो, एलियट वापरण्याआधी आपल्याला ज्या काही काळजी घ्यायची आहे तर ती काळजी आपण घेणं हे फार गरजेचं आहे. शेतकरी मित्रांनो, औषध द्रावण बनवताना जर का आपण कॉपरयुक्त बुरशीनाशकाची फवारणी केली असेल आणि जर का ते व्यवस्थित जे काही ड्रम असेल किंवा आपलं जे काही ब्लोअर असेल आपण जर का धुतलेला नसेल व्यवस्थित तर तो धुणं हे गरजेचं आहे. कारण की धुतलेला जर नसेल तर आपल्याला स्कॉर्चिंग येण्याची संभावना ही जास्त असते. शेतकरी मित्रांनो, एलियट फवारणी केल्यानंतर 2 दिवस आधी किंवा 2 दिवस नंतर आपल्याला ॲसिडिक बुरशीनाशक व कीटकनाशकची फवारणी करणे हे टाळायचे आहे. जर का आपण आपल्या पिकामध्ये ॲसिडिक बुरशीनाशकं किंवा कीटकनाशकं जर वापरले असतील तर एलियटचा वापर करणं हा टाळायचा आहे. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, एलियट फवारणी करत असताना आपल्याला जे काही ड्रम असेल किंवा जे काही ब्लोअर असेल याच्यामधील जे काही द्रावण आहे तर हे ढवळणं फार गरजेचं आहे. कारण की याचे जे काही पावडर आहे तर ही पावडर जी काय आहे ही खाली ड्रममध्ये ही साठत असते. तर ही साठू नये म्हणून आपल्याला हे ड्रम किंवा ब्लोअर हा कंटिन्यूअस ढवळणं हे फार गरजेचं आहे. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, याची जर का आपण रेनफास्टनेस बघितली तर रेनफास्टनेस ही 2 तासाची आहे. म्हणजे आपण जर का एलियटची फवारणी केली आणि 2 तासांनी जर का पाऊस आला तर आपल्याला चांगल्या पद्धतीने याचे जे काही रिझल्ट आहेत हे चांगले मिळून जात असतात. शेतकरी मित्रांनो, याचा जर का आपण प्रमाणाचा विचार केला तर आपल्याला याचे प्रमाण काय घ्यायचे आहे तर याचे प्रमाण आपण 200 लिटर पाण्यासाठी हे 500 ग्रॅम आपण एलियट घेऊ शकतो. त्याच पद्धतीने प्रति लिटर पाण्यासाठी आपण 2 ते 2.5 ग्रॅम
प्रति लिटर पाण्यासाठी आपण एलियट या बुरशीनाशकाचा वापर करू शकतो. त्याच पद्धतीने ड्रेंचिंगला जर का याचं प्रमाण घ्यायचं असेल तर एकरी आपल्याला 1 किलोपर्यंत एलियट हे ड्रेंचिंगसाठी वापरायचे आहे. शेतकरी मित्रांनो, याचा जर का आपण कॉम्बिनेशनचा विचार केला तर फेमस कॉम्बिनेशन जर बघितले तर M45 व अँट्राकॉल सोबत आपण घेऊ शकतो. आपल्याला जर का वापर करायचा झाला तर कंपनीच्या लेबलच्या सल्ल्यानुसार आपण याचा वापर जर केला तर आपल्याला त्या ठिकाणी नियंत्रण हे चांगले मिळेल. त्याच पद्धतीने शेतकरी मित्रांनो, हे एक चांगले सिस्टेमिक असे बुरशीनाशक आहे. याच्यात आपल्याला झायलेम फोलेम ॲक्शन ही पाहावयास मिळते. म्हणजे संपूर्ण पिकाचे आपल्याला त्या ठिकाणी संरक्षण होताना दिसून येत असते. एलियट हे आपल्या पिकात डावणी, करपा, मुळकूज अशा विविध रोगांवरती आपल्याला प्रभावी नियंत्रण जर मिळवायचं असेल तर एलियट या बुरशीनाशकाचा आपण जरूर वापर करावा, जेणेकरून आपल्याला आपल्या पिकातील डावणे, करपा, मुळकूज या रोगांवरती आपल्याला प्रभावी नियंत्रण त्या ठिकाणी मिळेल. शेतकरी मित्रांनो, आज आपण बायर या कंपनीच्या एलियट या बुरशीनाशकाविषयी माहिती घेतली. ती माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच तुम्ही जर आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.